देव तीडी आला गोडे गोड जीवाला गोडे गोड जीवाला गोडे गोड जीवाला देव तीडी आला गोडे गोड जीवाला गोडे गोड जीवाला
देव तिळी आला, देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले, पाप पुण्य गेले, का स्नानेची कुंटले, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ, विठाला विठाला प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय दानाची फलश्रुती सांगतात आणि दानाचं महात्मा सांगतात. कारण आता हा यज्ञ परिसमाप्तीकडे चाललेला आहे. आजचं याला काय म्हणतात, जागराचं कीर्तन, बरं का, हे शेवटचं कीर्तन आहे. तेव्हा उद्या याची सांगता काला होणार आहे. आजचा दिवस हा एक आपल्या संस्कृतीमध्ये फार मोठा अशा प्रकारचा प्रेम घेण्यात देण्याचा दिवस, बर का. प्रेम घ्यायचं आणि प्रेम द्यायचं, त्याला संक्रांत म्हणलं जातं, बर का. सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश म्हणजे दोघांचा संयोग, आणि दोघांचा संयोग ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी संयोगात द्वैत राहत नाही, बरं का. म्हणून द्वैताचा नाश करणारा अशा प्रकारचा दिवस आहे संक्रांत. आता म्हणतात कुणावर संक्रांत आहे, या वर्षाची संक्रांत कुणावर आहे. कारण प्रत्येक वर्षाला असते, केव्हा कोंबड्यावर असते, केव्हा बकऱ्यावर असते, केव्हा म्हाताऱ्यांवरती असते, म्हातारीवर केव्हा असते, केव्हा तरण्या पौर्णिमेवरती असते. तर या वर्षी तरण्या पौर्णिमेवरती आहे. विठ्ठला चांगला दिवस आहे, बरं का. आणि चांगला दिवस असल्यामुळे आपण, बरं का, शुभ बोलावे आणि शुभ चालावे. म्हणजे कारण वृक्षवाच्यम त्यजत, अशा कालामध्ये असा पर्वकाल आहे. कारण पर्वकाल पाहायला गेलं तर किती तासाचा आहे, 2 ते 3 तासाचा असेल ना, 3 तासाचा. कारण पर्वकाल म्हणलं म्हणजे दिवसभर पर्वकाल नसतो, एक त्याचं विधान ठरलेलं असतं, त्या विधानाप्रमाणे तो त्या वेळामध्ये तो संपुष्टात येतो. जसं आपलं सूर्यग्रहण असतं की नाही, सूर्यग्रहणाला सुद्धा पर्वकाळ आहे, बरं का. शिवरात्रीला सुद्धा पर्वकाळ आहे. पर्वकाळाचे कितीतरी दिवस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वर्णित आहेत, बरं का. या पर्वकाळा मध्ये काय घडतं, तर पर्वकाळामध्ये अल्प साधनेमध्ये विपुल फळ प्राप्त होतं. साधना अल्पसी पण फल मात्र व्यापक विपुल अशा प्रकारचं फल प्राप्त होतं. म्हणून या पर्व काळामध्ये काही कार्य साध्य करायची असतात आवर्जून. पण आपण अवश्यमेव पहिलं कार्य कोणतं करतो, तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा, बर का. तीळ घ्यायचं, मला सांगा किती वर्ष टिकतं. आज जर शेजाऱ्याला तीळ गोड दिला तर तो दुसऱ्या सकाळपर्यंत तो गोड राहत नाही, दुसऱ्या दिवशी तो भांडायला तयार होतो, बर का. एक प्रतीक आहे, बर का. आणि प्रतीक असल्यामुळं ते आपण काय करतो,
कोणी वाईट वागत असेल किंवा चांगला वागत असेल त्याचं कर्म त्याला, पण मात्र त्याचा व्यवहार आपण घडवतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कारण हा सगळा धर्माचा विधी आहे, संस्कृतीचा विधी आहे आणि तो आपण यथार्थ पाळतो बरं का. कारण आपल्याला करायचंच ते आहे. काय करायचं आहे? धर्माचे पालन करणे म्हणून संक्रांत हे धर्माचं एक अंग आहे. आपण आपल्या धर्माला किती अंग आहेत? धर्म धर्म ज्याला म्हणलं जातं. माणूस म्हणलं की त्याला 2 पाय बरं का, जनावर म्हणलं की त्याला 4 पाय, आणि मग धर्माला किती पाय बरं का? पाद चतुष्टयात्मक धर्मा बरं का, म्हणजे 4 पायाचा धर्म आहे. 4 पायांनी पूर्ण अशा प्रकारचा धर्म चालतो. पण कालवशात बरं का, युग जशी जशी परिवर्तित होत गेली तशा तसा धर्माचं एक एक पाय निघत गेला. सत्य युगामध्ये 4 पाय होते. पण धर्माचे अंग पहिली सांगतो तुम्हाला. सत्य, दया बर का, तप आणि दान, हे धर्माचे 4 पाय आहेत. पहिला सत्य युगामध्ये लोक सत्य बोलत, म्हणून तुकाराम महाराज कोणाला शेती पिकवायची काही गरज नव्हती. पृथ्वी आपोआप प्रसवायची, धनधान्य आपोआप प्रसवायची बर का. माणसं लवकर मरत नव्हती बर का. 10-10, 50-50 हजार वर्षापर्यंत जगत होती. का? तर असत्य जीवन जगायला लागला की लवकर मृत्यू होतो. आणि म्हणून म्हणतात सत्यमुळे धर्मचर. म्हणून सत्य युगामध्ये 4 पाय होते, पण सत्य युगामध्ये सत्य हा पाय मोडला गेला. पुढे पुढे लोक भ्रष्ट होत गेले आणि खोटं बोलायला लागले. त्याच्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये बर का दया संपत आली. राक्षस केव्हा वाढले? त्रेतामध्ये राक्षसांची अभिवृद्धी झाली आणि राक्षस प्रबल झाले. सगळ्या देवांना देशधडीला केलं बर का. तिथं दया गेली. कारण धर्माचं मूळ म्हणतात दया धर्म का मूल हे, पाप मूल अभिमान, दयान सांडी तुलसी, जे जबत का घट में प्राण. हो, दया भांडवल संता, दया भांडवल संता वेची बोल उपकारा. म्हणून दया हा त्रेतायुगामध्ये गेला. तप बर का, तप द्वापारामध्ये संपलं. कारण म्हणले ना परिचर्यायाम द्वापारे तू परिचर्यायाम. परिचर्या तप म्हणजे काय? वनात जाऊन बर का राख पासून राहणं म्हणजे तप नाही बर का. सेवा करणं याचं नाव तप आहे. एका जीवानं दुसऱ्या जीवाची सेवा करायची म्हणजे तप बर का. हे तप ही गेलं, दया ही गेली,
सत्यही गेलं. आता राहिलं काय? दान राहिलं. आणि ते दान कुठं आहे? कलियुगामध्ये. आणि कलियुगामध्ये दान एकच राहिले, पण ते एक दान काय करतंय? तिन्ही गुणांची प्राप्ती करून देण्याला समर्थ आहे. विठ्ठल कारण दानाचं महात्मा असं आहे की दान देणाऱ्याचीही अभिवृद्धी आणि याचकाचीही अभिवृद्धी. दान म्हणून शास्त्र म्हणतं ददाती ददाती ददाती, देत देत जा. बर का? दिल्याशिवाय तुमची अभिवृद्धी होणार नाही, आणि दिलं नाही तर तुम्ही केव्हा तरी संपल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दान करा. दातृत्व असणं हे गरजेचं आहे. संस्कार. पूर्वीची लोक बर का, काहींचा असा व्यवसाय होता, शेतात पडलेलं धान्य जमून आणायचं, त्याचं भोजन करायचं, त्यातला अर्धा भाग अतिथीला द्यायचं, दान करायचं. बर का? म्हणून दानात सगळ्यात मोठं श्रेष्ठ दान आहे. आणि जर दान दिलं नाही, तुम्ही पहा दानाचं श्रेष्ठ नारदानी त्या सत्यभामेला सांगितलं, तर म्हणली माझा नवरा मला कसा मिळेल? कारण या द्वापार युगामध्ये सत्यभामे बरोबर कितीतरी स्त्रिया भगवान कृष्णाला होत्या, नाही का? 16,108 स्त्रिया होत्या. ती म्हणाली सगळ्यांना वाटला जातो कृष्ण, मला एकटीला कसा भोगता येईल, किंवा एकटीचाच नवरा कसा राहील? त्यावेळेला नारद म्हणाले, एक कर, जी वस्तू आपण या जन्मात दान देतो ती पुढच्या जन्मात आपल्याला प्राप्त होती. बरं का? आणि मग ती म्हणाले हा देव कुणाला दान द्यायचा? तर नारद म्हणले मला दे. बरं का? तिनं देवाला दान केलं. का? तर पुढे ते प्राप्त व्हावं. अशा अनेक राज्य झालेत. एका राजाची अशी कथा आहे, त्यानं काहीच दान केलं नाही आणि मग तो स्वर्गात गेला पुण्याईनं. स्वर्गात पुण्याईनं गेल्यानंतर तिथं त्यांनी सांगितलं, तू पुण्याईनं स्वर्गात आलास पण तू दान केलं नाहीस, आणि दान न केल्यामुळं ते तुझं सरोवराच्या काठात जे शरीर पडले त्याचं मांस भक्षण करत जा. बर का? म्हणून आपण थोडं थोडं बर का दान करू, ते आपल्या उपयोगाला येणार. पूर्वकालामध्ये लोकांकडे, आणि आता सुद्धा पहा, आता जास्त लोकांची प्रवृत्ती दानाकडे आहे. हे जे वैभव उभं आहे ते कुणी केले? दान केले. कारण ह्या सगळ्या आमच्या बहादरांनी लोकांच्या दारात गेले बर का, आणि त्यांनी दान मागितलं, आणि दान मागितल्यानं बर का त्यांना हे वैभव उभं करता आलं. म्हणजे ही कोणाची संपत्ती आहे? समाजाची संपत्ती आहे. एवढं मोठं दानात फळ आहे. एवढी वास्तू एका गावाला उभी करता आली असती का? 50 लाखाचं पारायण, 50 लाखाचं मंदिर, 1 कोटी आपल्याकडे आहेत का? हा, पण लोकांनी भरभरून दान केलं, आणि दान केल्यामुळं एवढी संपत्ती उभी राहिली. म्हणून आपण चिंतन काय घडवतोय, तर जो दान देणारा दाता आहे त्या दात्याची अभिवृद्धी होते. जर तुम्ही दान दिलं 10 रुपये, तर तुम्हाला इकडून ना तिकडून 20 रुपये मिळणार. बर, म्हणून दानाचं या ठिकाणी महत्व सांगतात की दानान काय आहे, तर दानान आपलं महात्म्य वाढतं, आपली संसारिक आणि परमार्थिक जी वाटचाल आहे. कारण दानात काय करायचं असतं? त्यागायचं असतं, त्यागायचं असतं. बर का? आणि त्यागाची वृत्ती दानातून मिळते, आणि दानातून त्याग शिकला तर त्याच्याकडे परमार्थ रुजतो. ज्याच्याकडे त्याग नाही बर का, त्याला परमार्थ करताही येत नाही, त्याचा सफल होत नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, बाबा रे न करी रे संग राही रे लागतं बर का. आणि त्यागाकडे सगळी तत्व प्रवृत्त आहे. जर दान क्रिया थांबली तर आपलं जीवन थांबणार. मला सांगा, पाणी काय करतं? पाण्याचा स्वभाव शीतळता देणं, तृष्णा हरण करतं. ते पाणी काय करतं? जळ आपल्याला दान करतं.
म्हणून ते पाणी काय आहे, रुचकर आहे. हवा काय करते, ही तत्व जी आहेत ना, ती तत्व दान प्रदान आहेत. आपण तत्वांना सामान्य समजू नका. सतत सूर्य काय करतो, ज्योत्स्ना देतो बर का, प्रकाश देतो, अग्नी दान करतो. ही तत्वच दान प्रवृत्त आहे आणि त्याच्यामुळे ती तत्व रूपानं आहेत, तत्व राहिली नसती. म्हणून दानानं सृष्टी समृद्ध होते बर का. आणि दान जर संपलं तर सृष्टीची समृद्धता होणार नाही. आपलं प्रजन सुद्धा कशानं होतं, हा बर का. एक तुम्हाला सांगतो कथा थोडीशी. कर्दम ऋषी आणि कर्दमांची पत्नी देवहूती बर का. कारण तरुण वयात त्या दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर हे तपश्चर्यात गुंतल्यामुळं सतत ध्यान धारणेत असायचे कर्दम. यांचं वय निघून गेलं आणि निघून गेल्यानंतर त्या देवहूतीला वाटलं, कारण माता म्हणली, स्त्री म्हणली म्हणजे तिला अपत्याची अपेक्षा वाटते. अपत्याविहीन जीवन हे शून्य जीवन आहे असं त्या स्त्रियांना वाटतं. म्हणजे कारण पुत्रहीनमचे जीवनम बरं का. आणि तिनं त्या वृद्ध वयामध्ये आपल्या पतीकडे अपेक्षा केली की महाराज मला संतती असावी बरं का. कारण एवढ्या तिच्या आयुष्यात तिनं केव्हा बरं का. आणि संततीसाठी मला रतिदान हवी बरं का. रती नसेल तर संतती बरं का होऊ शकत नाही. कर्दमाना मोठा प्रश्न पडला आणि कर्दमाने मग काय केलं तर आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी, ते वृद्ध होते, ते तरुण झाले बरं, ती वृद्ध झालेली होती, तिला तरुणी बनवली बरं का. एक सुंदर असा महाल आपल्या योगमायेने केला आणि एक विमान निर्माण केलं. त्याच्यामध्ये दोघं विचरण करू लागले आणि विहार करता करता बर का त्यांना त्या रतीमध्ये रतीदान केलं त्यांनी कर्दमाने. आणि त्या कर्दमाच्या रतीदानामुळे काय निर्माण झालं, कपिल मुनी झाले सांख्य शास्त्राचे बर का करते. काय मिळालं, जर ती रती कर्दमाने दिली नसती, दान केलं नसतं वीर्य, म्हणून म्हणलं वीर्यमेवं शिवा वीर भर्गोसे धीमहि, वीर्य रक्षण करावं बर का. कारण त्या वीर्याच्या रक्षणाने, वीर्याच्या दानानं कपिल झाले आणि कपिलाने सांख्य शास्त्राची निर्मिती केली. विठ्ठल पंत संन्याशी होते. रामानंद स्वामींनी सांगितलं संसार स्वीकारा बर का. त्या रुक्मिणी माईनं रती दान मागितलं. परिणाम बर का कोण जन्माला आलं, माऊली ज्ञानेश्वर बर का, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, ही 4 रत्न जन्माला आली. कशामुळं तर जर विठ्ठल पंतांनी रतिदान केलं नसतं तर महाराष्ट्राचं कोड फिटलं नसतं. तर सगळ्या गोष्टी नियमित जर दान करत राहिलं तर त्याचा परिणाम फार गोड परिणाम होतो. म्हणून त्या श्रेष्ठ महात्म्यांच्या रजदानानं महापुरुष जन्माला आले. आपण काय करायचं, आपल्याकडे पामर, दुःखी, दारुडे बर का जन्माला येतात. त्याचं कारण काय, कारण कशाची रक्षण करावं, काय सोडावं हे आपल्याला कळत नाही. आजची प्रजा पहा इतकी खालच्या दर्जाकडे जाणार आहे. कारण पहा, ज्यांचं तेज ज्यांनी बालपणात घालवलं ती तेजस्वी होणार नाहीत. हे लिहून ठेवा. ते दारुडे होतील, खोटं बोलणारे होतील, चोऱ्या करणारे होतील बर का, दुसऱ्याची निंदा करणारे होतील, दुसऱ्याचा द्वेष करणारे निर्माण होतील. सुप्रजा होणार नाही. आमच्या साधू संतांनी काय केलं, तुका म्हणे वीर्य वीर संग धीर
ए तू कुठे गेला होता? हा विठाला विठाला म्हणून आपलं चिंतन काय चाललंय तर सृष्टी बर का संतांचं असं म्हणणं आहे दृष्टादृष्ट विजयी भावेजी. आमच्या प्रजेनं आमच्या लोकांनी मग माता असो भगिनी असो बंधू असो कोणी असो त्यांना बर का द्रष्टावर आणि अदृष्टावर विजय प्राप्त करता आला पाहिजे. ते दुसऱ्याचे पांगिले नसावे बर का दुसऱ्याच्या आश्रयाखाली जगणारे नसावे. स्वायत्तता बर का आणि स्वायत्तता हाच खरा पुरुषार्थ आहे. देशाला स्वायत्तता कोणी दिली? ते महान पुरुष होते. दान हा देश त्याने एक प्रकारचा दान केला. तसं तुकोबाराय म्हणतात मी दान केलं आणि त्याचा परिणाम त्या दानाचा परिणाम देवाला अभंगाच्या पहिल्याप्रमाणे साधला हा पर्वकाळ. या पर्वकाळाला साधता आलं. मी काय दान केलं? तीळ बर का तिळाचं रूपक आहे बर का आणि हे रूपक करताना कारण याचा विचार आपण उभय बाजूनं करू आणि त्यामुळे वेळ नाही आपल्याकडं. एक तात्विक दृष्टीने विचार करता येईल याचा आणि आपल्या धार्मिक दृष्टीनं नैतिक दृष्टीनं विचार करता येईल. तेव्हा हे रूपक आहे. तीळ हे प्रतीक आहे बर का. तुकोबारांना निश्चित का मला सांगा तीळ दिला की आणि गुळ दिला की देव येईल का? जो देव यज्ञमुखी कोडी काढी कोण गोडी बोरांची. तीळ किती लहान आहे बर का हा डोळ्यात घालण्या एवढा तीळ आहे. आणि देव स्वतः म्हणतात बर का यज्ञामध्ये मी काय खात नाही पण इथं तुकोबारांचं पहा सगळ्या शास्त्रांना मुरड देण्याचं सामर्थ्य तुकोबारांचं आहे. कारण पुराणांतरामध्ये सांगितलंय देव आहे भाजीपान खाल्लं भाजीचं पान झालं बरं का. काही गोष्टींवरती गोष्टींसाठी तो देव आला. पण इथं तुकोबाराय म्हणतात मी तीळ दिलं आणि देव आला. इतका सोपा आहे का? मग इथं रूपक केलेलं आहे त्यांनी बरं का. कारण रूपक करताना जे तात्पर्य अर्थानं वक्त्याच्या बर का ज्या वस्तूचा त्याला निर्देश करायचा ते रूपक करताना ज्या वस्तूला आपण स्वीकारतो त्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये असावे लागतात. मला सांगा तीळ आपण कुठल्या तिळाचं संक्रांतीच्या दिवशी लाडू बनवतो? काळे तिळाचे चोख्या तीळ. चोखा तीळ काळा आहे का पांढरा आहे? लाडू पांढरा बरं लाडू बनव बरं. त्या चोख्या तिळाच्या ठिकाणी म्हणजे तो काय आहे पांढरा आहे. पांढरा असून बर का त्याच्यात काय आहे स्निग्धता आहे. काय आहे म्हणजे त्याच्यामध्ये द्रव आहे. तो पांढरा आहे द्रव आहे बर का म्हणजे दोन गुणांनी तो युक्त आहे. हे दोन गुण काय आहेत तर देवावरती जी श्रद्धा आहे श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा कशी आहे? श्रद्धा त्रिविधा भवती भारता राजसी तामसी चेतिता श्रृण बर. तामसी काळी आहे राजसी तांबडी आहे आणि सात्विकी सफेद बर का. या ठिकाणी कशाचं वर्णन करतायत? श्रद्धेचं. कुणी म्हणाल एखाद्याला वाटल की ते नामाचं वर्णन आहे नाम घेतला आणि देव आला असं बर. आणि त्या ठिकाणी तिच्या ठिकाणी पांढरा आहे मग ती श्रद्धा कोणते बर का सात्विकी श्रद्धा. आणि सत्वानी संजायते ज्ञाना बर का. सात्विक श्रद्धेकडे ज्ञान ओढलं जातं म्हणजे देव ओढला जातो.
आणि तिच्याकडे स्नेह आहे, त्या तिळामध्ये स्नेह आहे. स्नेह म्हणजे काय आहे? द्रवता आहे, चिकटपणा आहे, बरं का. तस श्रद्धेमध्ये एक पर्यायवाची शब्द आहेत, श्रद्धा, विश्वास, प्रेम, भाव, हे एका वस्तूचा निर्देश करणारे पर्यायवाची शब्द आहेत, बरं का. प्रेम म्हणलं तरी श्रद्धा, श्रद्धा म्हणलं तरी प्रेम, विश्वास म्हणलं तरी श्रद्धा, आणि भाव म्हणलं तरी श्रद्धा. विठ्ठल म्हणून श्रद्धेकडे काय आहे? ज्या ठिकाणी विश्वास आहे तिकडं देव ओढला जातो. मी देवावर काय केलं? प्रेम केलं, श्रद्धा केली, देवावर विश्वास ठेवला, आणि त्या विश्वासामुळे काय झालं? देव माझ्याकडे, देव तिळी आला. आणि त्या परिणाम सांगतात, गोडे गोड जीव झाला. तो देव आल्याबरोबर माझ्या जीवनात परिवर्तन झालं. इथं पहा, उभय पक्षीय विचार सांगितलेला आहे. मी गोड झालो असं म्हणलंय का? मी गोड झालो असं नाही म्हणाले. गोडे गोड जीव झाला म्हणजे माझा जो जीव आहे, मी आणि माझा जीव, त्या माझ्यापेक्षा मी वेगळा आहे. माझा जीव काय झाला? गोड झाला. हे कुणी पाहिलं? मी पाहिलं. विठ्ठल म्हणजे मी त्याचा द्रष्टा झालो, जीवाचा, बरं का. जीवाचा द्रष्टा कोण आहे? देव आहे, बरं का. तुकोबर आहे, जीवाचे द्रष्टे आहेत. आणि माझ्या जीवाला काय झालं? माझा जीव गोड झाला आणि धाला. धाला म्हणजे धाला. आपल्याकडं पूर्वी माता भगिनी म्हणायचं, नवीन नवरदेव आला, बरं का, लग्न लागून नवरी घेऊन आला की त्या विचारायच्या त्याला, बाबा धालास का? बर का, म्हणा लक्ष्मी घेऊन आलो. हा, धालास का? लक्ष्मी घेऊन आलो. म्हणजे धाला म्हणजे कृतार्थ झाला, पूर्ण झाला. त्याला दुसऱ्या बाईची गरज राहिली नाही. विठ्ठल म्हणून माझा जीव काय झाला? झाला. म्हणजे काही गोष्टी कळण्यासाठी त्रस्त असावा लागतो, बरं का. त्रस्ताशिवाय पहा, आपलं जर तोंड पाहायचं असेल तर काय? आरसा पाहिजे, बरं का. आरशाशिवाय आपलं तोंड दिसणार नाही. कारण आपली ओळख करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी उपाधी साक्षी असावाच लागतो. तुम्ही पहा, मी एक चरित्र वाचलं होतं आणि ते इंग्लिश मध्ये त्याचं रूपांतर हिंदीत केलं होतं. ग्रेट गार्वाचो नावाची एक नटी, अमेरिकेची, बरं का. ती तरुण असताना बालपणात ती काय करत होती? अमेरिकेमध्ये जे दाढ्या करायला यायचे ना, त्यांच्या दाढ्यांना साबण लावायची. आणि साबण लावत असताना एक दिवस एक डायरेक्टर तिथं दाढी करायला आला. आल्यानंतर ती साबण लावू लागली याच्या दाढीला साबण लावू लागल्यानंतर, बरं, तो म्हणाला, काय तू सुंदर दिसतेस, बरं, तू सुंदर किती दिसतेस. ती दाढीला साबण लावत असताना तिला केव्हा कळालं नाही की मी सुंदर आहे म्हणून, बरं का. पण तिच्या सौंदर्याचं मोल त्या डायरेक्टरने केलं. तू किती सुंदर आहेस, तू माझ्या, बरं का, बरोबर चल, हे दाढीला साबण लावणं सोडून दे. तिनं त्या क्षणी त्याचा त्याग केला, बरं का, आणि त्या डायरेक्टर बरोबर गेली आणि ती अमेरिकेची एक नंबर नटी झाली, ग्रेट गार्वाचो म्हणून. म्हणून आपलं, बरं का, आपलं जे अज्ञान आहे ते जाण्यासाठी काय करावा लागतो? आरसा, बरं का, धरावा लागतो, साक्षी असावा लागतो. दुसरे एक तुम्हाला सांगतो, मुंबईला मी 2 वर्ष राहिलो आणि सप्त्याच्या वेळेला आल्यानंतर आमच्या धोंडोबाच्या खोतांच्या त्या दगडीजवळ आलो आणि दगडीजवळ आल्यानंतर देवळाकडनं इकडं आमचा केरेबायाचा भाऊदा गेला. दोघांची गाठ झाली. मला विचारलं भाऊदानी, म्हटलं मुला केव्हा आलास? तर म्हणलं 2 दिवस झाले, बरं का. मी सांगितलं आणि पुढे आलो, बरं का.
पुढं 2 पावलं आम्ही आल्यानंतर मागून आमचा भाऊदा मला म्हणला, काय म्हणाला, शिते भावाचा कोंबडा करकरायला झाला. विठाला, कळाला विषय. तस इथं सांगतात काय आहे, तर माझा जीव काय झाला, माझ्या जीवाला तुका म्हणे जीवा थोर झाले, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाठवे भूक तहान काय, धाला आणि इच्छा राहिली नाही बरं का. इच्छा रहित जीव म्हणून देवाचा येण्याचा परिणाम आहे. म्हणून देव सगळ्यांनी काय, देव सोपा आहे, सुलभ आहे. सुलभ गेम आहे परमात्मा. साधू संतांच्या संगतीत राहावं, विचार ग्रहण करावे, विवेक ग्रहण करावा आणि देवाचं स्थान कळतं बरं का. आणि बसल्या बसल्या येतो बैसलिया ठाया, असणे व्यापी देव काया, चिंतन हे काया अधिष्ठान तयाचे. चिंतनशील जीवन ठेवावं आणि चिंतनशील जीवन असल्यानंतर बरं का तो संतुष्ट होतं. संतुष्टा सततं योगी यत आत्मदृढ निश्चया मया अर्पित मन बुद्धी यो मद्भक्त समी प्रिया. सतत भूक असणारी माणसं देवाला आवडत नाहीत बर का. म्हणून म्हणलं ना, आपल्या आवडीचे नि चाडे मग आवडे तो ही भक्त झोंबे परी मीच करी वालबे ऐसा एक. पहिलं ज्ञानानं उपासनेनं भक्तीनं कृतार्थ व्हावं आणि मग देवाची सेवा करावी. मग त्याला कळतं की देवाकडे काहीच मागत नाही पाहिजे. कारण जे देवानं दिलेलं आहे बर का, ते असा यम लब्ध्वा पुमां सिद्ध भवती तृप्त भवती अमृत भवती जेव देवे जीव झाला बर का. आणि हा मला माझ्या जीवनामध्ये पर्वकाळ साधला बर का. आपल्या जीवनात हा पर्वकाळ आहे. कोणतं? आयुष्य हे पर्वकाळ आहे, पर्वणी आहे बर का. आणि या पर्वकाळात काय, जर अतृप्त राहिला तर येम फास लावल्याशिवाय राहणार नाही बर का. अतृप्ताला काय आहे तर वासना राहते आणि तृप्ताला वासना राहत नाही. म्हणून या ठिकाणी जे भोगायचे असतील ते भोगा भोगा आणि त्याचा त्याग करा. भोगी झाला इंद्रियांचा आम्हावरुणी चुकला. जोपर्यंत इंद्रिय सतावत आहेत तोपर्यंत कृतार्थता नाही बर का. म्हणून जयाच्या इंद्रियाच्या घरा नाही विषयांची येरदारा. जो आत्मबोधाची ओगरा पहुडला असे. आणि म्हणून सांगतात देव आल्यामुळे गेला हा पर्वकाळ साधला आणि गेला अंतरीचा मळ. या शरीरात राहून काय झालं तर देव आल्यामुळं जो मळ होता बर का तो मळ गेला. मळ कोणता? पाप आणि पुण्याचा मळ बर का. या आपल्या अंतःकरणाचं सांगताना असं म्हणालेले मल विक्षेप आणि आवरण. पहिला दोष कोणता सांगितला? मल दोष बर का. मल दोष काय करतो तर निषिद्ध कर्माकडं प्रवृत्त करतो बर का. दुसरं विक्षेप चांचल्य वाढवतो आणि आवरण अज्ञान देत. मी म्हणतोय तेच खरं. मी म्हणतो ते, अरे तू म्हणतोस ते कसं काय खरं असणार? हा, हे कोण करत? तो करत नाही. त्याच्या ठिकाणी असणार आवरण बर का. मगाशी आपलं झालं काय, धृतराष्ट्राला खरं दिसतच नव्हतं. का होत? काय होतं? आवरण नावाचा दोष. आणि त्याच्यामुळं हा मल वाढला जातो बर का. आणि मलामुळं माणूस काय करील ते सांगता येणार. मलामुळं दारू पितो, मलामुळं व्यभिचार करतो, मलामुळं सगळं काही करतो. अश्वत्थामा कोण? ब्राह्मणाचा मुलगा, वेद पाठक. तो पहा, ते परास्त झाले. कौरव पांडवांचं युद्ध झालं. हा युद्धामधून पळाला आणि एका वडाच्या झाडाखाली रात्रीचा बसला. हा अश्वत्थामा
आणि बसल्यानंतर तिथे एक सरसाण्याचं घरटं होतं. त्या घरट्यामध्ये रात्रीच्या वेळेला काळा नाग आला आणि घरट्यात शिरून त्यानं काय केली, रात्रीच्या वेळेला ती सगळी ससाण्याची पोरं खाल्ली. त्या पिल्लांचा क क क क चू 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 झाला बरं का. आणि सगळी ती पिल्लं खाल्ल्यानंतर तिथं शांत झालं. हा खाली कण्णत पडला होता, जर्जर शरीर झालं होतं. पण पहा, त्या सर्पानं त्याला शिक्षण दिलं. अरे वा, म्हणला शत्रूला परास्त करायचा असेल, शत्रूचा नाश करायचा असेल तर हे ज्ञान चांगलं आहे. हा, कस तरी त्यानं शस्त्र उचललं अश्वत्थामानं आणि जिथं पांडवांचं शिबिर होतं त्या शिबिरा शेजारी गेला. पांडव आणि भगवान कृष्ण कुठंतरी गुप्त यंत्रणा करत होती बरं का. त्यावेळेला ती द्रौपदी म्हणते, तुमच्या आग लागली यंत्रणेला बरं का, माझी पोरं मिली, तुमची कसली गुप्त यंत्रणा चालली. तो रात्रीचा आला. तिथं अर्जुनानं कोण ठेवला होता, वीरभद्र. आणि वीरभद्र होता, वीरभद्र आड आला. म्हणून मी म्हणतो, मी लहानपणातच सांगितलं, हे सगळे देव लाचार आहेत बरं का. त्या वीरभद्रला त्यानं हवन केलं. तिथं बकरं कापलं, कोंबडं कापलं, निवत केला सगळं आणि त्याला प्रसन्न केला. वीरभद्र बाजूला झाला बरं का. तुम्ही म्हणताय चेड म्हणजे दुसऱ्याचा घात करत नाहीत, करतात बरं का, कारण ही सगळी लाचार कुत्री असतात. हा, ती खातील बरं का. दुसऱ्या कुणाचं जरी खायचं आणि त्याचं काम करायचं, ते पाप होतंय का पुण्य होते याचा ती देवता त्या विचार करतच नाही. वीरभद्र बाजूला झाला, यानं समशेर घेतली आणि त्या झोपलेल्या द्रौपदीच्या 5 मुलांची कत्तल केली. तिथं दृष्टद्युम्नाला त्यानं रशीद बांधलं आणि सगळ्यात गरगर गरगर फिरवलं, त्याचं प्राण घेतलं बरं का. अशी जेवढी शिबिरात माणसं होती तेवढ्यांची खुलेआम त्याने कत्तल केली आणि रात्रीच्या वेळेला निघून गेला. एकही तिथं शिल्लक ठेवलं नाही त्याने. हे कुणी केलं, मल नावाच्या दोषानं. गेल्यानंतर सकाळी पहाटे हे पांडव आले तर तिथं जिकडं तिकडं स्मशान. स्त्रियांच्या त्या शिबिरातनं द्रौपदी आली. पाहते ते सगळ्या मुलांची खुलेआम कत्तल केलेली. भगवान कृष्ण, अर्जुन हे सगळे म्हणजे विजय प्राप्त केला, पण विजयापेक्षा फार मोठं दुःख या अश्वत्थाम्यानं आणून दिलं. त्यावेळेला अर्जुनाला सांगितलं, जिथं हा अश्वत्थामा असेल, ती रडू लागली द्रौपदी बरं का. कारण एक पोर मेलं नाही, किती 5 पोरं तिची मेली. फार दुःखी झाली. आणि मग अश्वत्थाम्याला पकडायला बरं का अर्जुन गेला अरण्यामध्ये. कसा तरी त्या अश्वत्थामाला पकडला. पकडून आणल्यानंतर भगवान कृष्ण आले. द्रौपदी समोर अश्वत्थामा उभा केला. म्हणाले, द्रौपदी आता काय करू, आता शिरच्छेद करायचं का. द्रौपदीच्या डोळ्यातनं अश्रू आले. ती माईच ना बर, कारण म्हणाली, मला 5 पुत्रांचं किती दुःख होते ते मीच जाणते. म्हणून परवा कुठेतरी बोललो होतो प्रवचनात, ज्याची बायको मरते ना त्यालाच ते कळत. तेव्हा आणि म्हणाली, हा ब्राह्मण आहे आणि दुसरा हा गुरुपुत्र आहे. काय तेव्हा तुम्ही काय करा, कारण पुत्र दुःख काय आहे ती मी जाणते. आणि ती बरं का द्रोणाचार्यांची पत्नी का, द्रोणपुत्रच ना, आणि ती किती दुःखी होईल बरं का. तेव्हा तुम्ही याला सोडून द्या, हा गुरुपुत्र आहे. पण भगवान कृष्णाने त्याला सोडलं नाही बरं का. काय आहे, त्याला शाप दिला भगवान कृष्णाने. 300 वर्षांनी बरं का. पूय शोणीत गंधीच दुर्ग कांतार संशया. मूर्खा, 3000 वर्षापर्यंत तुझ्या शरीरातून काय, पूय शोणीच गंधीच दुर्ग कांतार संशया. दुर्ग वनामध्ये तुला राहावं लागेल. तुझ्या सगळ्या शरीरातून काय होईल, दुर्गंधी येईल. म्हणून मल दोषातून माणूस काही ना काहीतरी अनिष्ट कर्म करतो आणि त्याची दंड भोगतो. म्हणून तो कबा म्हणतात, गेला अंतरीचा मळ विठोबा
देवे जीव झाला संसार तो कडू झाला त्याचे येता साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. मळ नावाचा दोष आहे बर का. देवाचं वास्तव्य झाल्यामुळं मलाची निवृत्ती झाली. एक मल गेल्यानंतर त्या ठिकाणी विक्षेप ही राहत नाही आणि आवरण ही राहत नाही. बरं, तिन्ही दोषाची निवृत्ती एका मल नावाच्या दोषानं निवृत्त होत असते. पण हे शक्य कशानं आहे तर अंतःकरणामध्ये देव आला बर का. कारण देव, मी सुरुवातीला सांगितलं, देव ही वास्तवता बर का आणण्याची गोष्ट नाही, ती ओळखण्याची. कारण परमात्मा एक वस्तू आहे, ती जया दिसे ज्ञानास्तव ते वाचून अने भवस्वर्गादी ज्ञाने. म्हणून संत महात्म्याकडनं आपण काय प्राप्त करायचं, ते जे देव ही वस्तू काय आहे ते वस्तूचा निर्देश साधू महात्मे करतात आणि मलाची निवृत्ती होते. कारण पहा, जीवनाला देवाच्या स्थानाचं महात्म्य स्थान निर्माण झालं तर प्रसन्नता जीवनात येते बर का. प्रसाद येतो जीवनामध्ये, प्रगल्भता येते, असे हार पडतात. कारण पहा, मी मागच्या तुकाराम महाराज 2 वर्षापूर्वी मी सगळ्या मंडळींना सांगत होतं, कारण व्यर्थ 1000, 2-3 हजार रुपये खर्च करता त्यापेक्षा ते देवाला अर्पण करा बरं का. 2 मिनिटात मी ते दंडक घातला होता, पण लोक दंडक मोडतात बर का. एकाच नाण्याचे कुंडले साधला पर्वकाळ पाप पुण्य गेले बर का. पापही गेलं आणि पुण्यही गेलं. कशाने गेलं? एकाच नाण्याची कुंडले बर का. एकच स्नान केलं. मला सांगा, स्नान कशाने करतात? तिळा. या दिवसात उठणं लावतात तिळ मिश्रित. कशानं? तिळ मिश्रित उठणं असतं बरं का.
आणि त्या तिळ मिश्रित उठण्यानं काय करतात, स्नान करतात. मी सुरुवातीला सांगितलं स्नान केलं कसलं, तर श्रद्धेचं स्वानुभवाचं स्नान केलं बरं का. आणि त्यानं काय झाले परिणाम, पापही गेला आणि पुण्यही गेलं. मला सांगा, पाप जाणं ठीक आहे, पण पुण्य जाणं, हा तुकोबाराय म्हणतात की पुण्यही गेलं, राहिलं काय, काय राहिलं, पाप पुण्य गेले, पाप गेलं पुण्य गेलं. पुण्य जावं का, बर का, जावं बर का. पाप काय करत बर का, पाप पतित बनवत आणि पुण्य उन्मत्त बनवत बर का. पाप काय करत, पतित पामर बनवत आणि पुण्य उन्मत्त बनवत. म्हणून या दोघांना दोन शत्रू निर्माण केले. पुण्यवंताला शत्रू आहे आणि पाप्यालाही शत्रू आहे. पुण्यवंताचा शत्रू कोण, हा साधू. पुण्यवंताचा शत्रू कोण, साधू. अजून ऐकलं नसाल केव्हा तुम्ही, हा पुण्यवंताला शत्रू आहे तो कोण, साधू शत्रू आहे. आणि पाप्याला दैत्यांची कुळे नासी, साधूचा मान घेऊशी, धर्माशी नीतीशी शेषभरी बर का. कारण पुण्यानं उन्माद चढतो. काय काय उन्माद चढतो बर का. त्याला संपत्तीचा मध येतो, सत्तेचा मध येतो बर का, ऐश्वर्याचा मध येतो सगळ्या. तुम्ही पहा 999 यज्ञ केले, स्वर्गात गेला बर का. आणि त्या सचीकडे जाण्यासाठी त्यानं काय केलं, सगळ्या साधू संतांचा घोडा केला बर का. आणि घोडा केला म्हणला चला चला, म्हणल्यानंतर त्यानं चापकान त्यांना मारलं. आणि ते दुर्वास त्याच्यात होते. दुर्वास बिघडले, म्हणजे मूर्खा, तू राजा होण्याच्या लायकीचा नाहीस, तू इंद्राच्या लायकीचा नाहीस, तू सर्प हो. हा बर का. नहुष झाला. कोणी शासन केलं, साधूनी बर का. पुण्यवंतांचा शत्रू साधू. म्हणून नारद सगळीकडे फिरत कुणाकुणाला मध आलाय, कोण कोण मातलाय त्याला पाहत होते. देव पहा, देवाच्या पुण्यावर त्याची प्रजा मात. पुण्य आहे कुणाची, विठाला विठाला. त्याला जड होईल उगाच. मासा आला तर आणखी नको ते मोकळा करा का, सकट काढाल. तो आनंद व्यक्त करता करता त्या आनंदात मारून टाकाल. कळालंय का. तर बर का, असू द्या, तो विषय सोडून द्या, इकडे लक्ष द्या. पुण्य कुणाची, देवाची बर का. देव आला आणि देव आल्यामुळं घराघरात लक्ष्मी आली. बघा, श्रीमंताची पोरं इतकी नालायक असतात ना, काही विचारू नका. ते वेश्या व्यवसाय करणार, दारू पिणार, जुगार खेळणार, सगळं करणार. कुणाची, पैसेवाल्यांची, गरीबाची नाही. म्हणून पैसेवाल्याच्या पोराबरोबर केव्हाही लग्न मुलीने करू बर का. आता जर निवडायचं असेल तर कुणाचं, गरीबाचं पोर निवडा बर का. ते कमीत कमी व्यसन करणार, पण ते कमीत कमीत करणार. आणि मग ही प्रजा इतकी माचली बर का. त्या साधू संत आले असता दुर्वासाधिक, त्यांनी काय केलं, ते त्यांच्या उपवनात, हस्तिनापुराच्या उपवनात उतरले होते. आणि उतरले असताना आपल्या मथुरेच्या, ते त्यांनी काय केलं, म्हणले बुवा म्हणतात ते त्रिकाल ज्ञानी असतात बर का. ह्या बुवा लोकांची आपण परीक्षा घेऊ. मग त्यांनी काय केलं, त्या सांबाला काय केलं, लुगडं नेसवलं. आणि लुगडं नेसला सांब, आणि त्याच्या पोटात त्यांनी काय घातलं, मुसळ घातलं आणि त्याचं पोट वाढवलं. जसं म्हणतात ना, चिरगुटे घालून वाढविले पोट. आणि आता त्या ऋषी समोर नेलं त्याला. म्हणलं महाराज तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहेत, तेव्हा ही बाई गरोदर आहे, हिला काय होईल ते सांगा. आता दुर्वासाने जाणलं. दुर्वास म्हणले मूर्खानो, गाढवानो,
अरे हे तिच्या पोटात आहे ना, ते तुमचा कुळक्षय करील. काय करील? कुणी उतरवली मस्ती? साधूने उतरवली. बर का? जेवढे जेवढे मातले पुण्य आहे ना, त्यांचा मध उतरवणारे कोण आहे? म्हणून साधू कुणाच्या बापाला भीत नाहीत. कारण एखाद्याचा वनमात कसा उतरायचा ती साधूना कडी माहिती आहे. विठ्ठला आणि मग पुढं पहा, ते ग्रहण होतं आणि ग्रहणाच्या वेळेला सगळे यादव म्हणजे चला प्रभास तीर्थात आंघोळ्या करायला ग्रहण काढा. पण सगळ्यांनी दारूच्या बाटल्या खिशात घेतल्या. बरं का? गेले कुठं? आंघोळ करायला. आणि आंघोळ करायला तिथं गेले त्या पर्व काळात. आणि गेल्यानंतर ती दारू कसली होती? वारुणी नावाची दारू होती. बरं का? आणि ती वारुणी नावाची दारू प्याले की इतके उन्मत्त झाले की एकमेकाची खुलेआम कत्तल केली. काय आहे? तर पुण्य ही नाश बाधक आहे. बरं का? आणि पाप ही बाधक आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, पाप पुण्य गेले एका स्नानेची कुंडले. आता उर्वरित उरले काय? तर शुद्ध जनार्दन जनी. अभंगाच्या शेवटच्या प्रमाणानं जनार्दन जनी शुद्ध तत्व परमात्म तत्व शिल्लक राहील. पाप गेलं, पुण्यही गेलं. बरं का? निरामय. आणि ते कशानं झालं? बरं का? कबीरांचं एक हे आहे, मोकू का ढूंढे रे बंदे मैं तो तेरे साथ धातीन नाग धिन धात. मोको का ढूंढे रे बंदे मैं तो तेरे साथ मोको का ढूंढे रे बंदे नाम मंदिर नाम मस्जिद नाम गुरुद्वारा मेरे बंदे तेरे विश्वास मोको कहा ढूंढे रे बंदे. बर का? बर. मैं तो तेरे पास में ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना मैं गुरुद्वारा रे. मोको का ढूंढे रे बंदे मैं तो तेरे साथ मैं तो तेरे विश्वास में. मी तुझ्या श्रद्धेत आहे. मग देव कशानं आला? श्रद्धेनं आला. श्रद्धामय पुरुषा ज्ञानेश्वर देव तिळी आला गोडे गोड जीव झाला साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ पाप पुण्य गेले एका स्नानेचे कुंटले तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जणी. कारण वेळ बराच झालेला आहे आणि शेवटचा दिवस आहे. बरं का? जशी तुमच्या कृपेण सेवा करता आली तशी तुमच्या समोर केलेली आहे. वाकडे का नीट देव जाणे. कारण पूर्व महात्म्य मारुती बाबा, आबाजी बाबा, हनुमंत बाबा, मोरे माऊली, वैकुंठवासी हरिश्चंद्र महाराज हे पूर्वपुरुष सगळे निघून गेलेले आहेत. आणि त्याचा सदृढ अशा प्रकारचा आशीर्वाद आमच्या समोर आमच्यावर राहावा अशी प्रार्थना करतो.
कारण माता भगिनीना, कारण पूर्वकालामध्ये आबाजी बाबा हे एकादशीचं शेवटचे कीर्तन करत, त्याला माता भगिनींना ते भजन अवश्य देत. म्हणून पहा, साधू संतांचा जो नियम आहे तो 1 मिनिट का होईना तो पाळा. आणि महाराज मंडळी शेवट म्हणते, कारण फार मोठे या सगळ्या मंडळीचा उपकार आहेत. 7 दिवस रात्रंदिवस जागतायत बरं का. हरिपाठ, काकडा आरती, सगळं प्रवचन, नामस्मरण, सगळं काही करत आहेत. आणि ते काही देवाची सेवा काय व्यर्थ जाणार नाही. तेव्हा भजन या माता भगिनींना सांगा. अकाई चुडा हाती आलो, अकाई चुडा हाती आला, अकाई चुडा अंतरमोती नाताला, अंतरमोती नाताला, लाडकी लक्ष्मी संताची, लाडकी लक्ष्मी संताची. शिक्का दिला, 84चा शिक्का दिला, लाडकी लक्ष्मी संताची, लाडकी लक्ष्मी, लाडकी लक्ष्मी संताची, लाडकी लक्ष्मी संताची. तुके उतरा, तुके उतरा, सहरे गावला दिला, सहरे गावला दिला. लाडकी लक्ष्मी संताची, लाडकी लक्ष्मी संताची, लाडकी लक्ष्मी संताची, लाडकी लक्ष्मी संताची.